फक्त उंडे गावामध्ये, दुसरीकडे कुठं नाही. मावंद्याचा कार्यक्रम 1 वर्ष असतो, 2 वर्ष असतो. तुमचा कार्यक्रम मावंद्याला किती वर्ष झाले तुम्हाला? सुवर्ण महोत्सव मावंद्याचा, हे भारतातलं पहिलं आहे. म्हणजे एवढं चांगलं गाव आहे. एकदा आलो होतो या गावामध्ये, आम्ही दोघेही बरोबर होतो. तुमचं सांगतो टेन्शन नाही. वारकरी संप्रदायातले आम्ही दोघं बंडखोर आहेत महाराज. जे यांनी यांच्या काळात केलं, मामासाहेबांच्या काळात केलं, ते कुणाला दिसलं नाही. आम्ही जे करतो ते दिसते. केशव महाराज भाग्यवान आहेत, मामासाहेबांची सेवा करायला मिळाली त्यांना. खूप जवळ येणारे कमी लोक आहेत माझ्या, त्यापैकी एक निर्गुण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं जवळ येत होते. मुलगा बसलेला आहेत आणि गडावर येऊन दादागिरी करत होते. एक दिवशी मला म्हणले माझे पाय दाबायची इच्छा आहे. म्हटलं गडाचा पाय आहे. म्हणलं मी बघतो म्हणे, दाब. त्याला पूर्ण घाम आला पाय दाबता दाबता. म्हटलं हा काय संसारिक माणसाचा पाय नाही. म्हणलं निर्गुण गडाचा पाय, लय लोकांना घाम आलाय. म्हणलं आता तू पण थांबलाय, थांब. प्रेम होतं त्याचं. आल्यानंतर गडाचा प्रसाद घेणं, गडाबरोबर येणं आणि केशव महाराजांची सेवा तर त्यांनी 20 वर्ष लागोपाठ केली. आणि परमार्थावर जी एक सांप्रदायिक श्रद्धा असायला पाहिजे. 2 प्रकार आहेत. काही बाहेरून माणसं सांप्रदायिक दाखवतात आणि आतून दुर्गंधीयुक्त असतात. निर्गुणाचं असं होतं की आतून ते एकदम चंदनाप्रमाणे होते आणि बाहेरूनही सांप्रदायिक पद्धतीनं त्यांचं राहणीमान होतं. आणि तुमच्यासारख्या गावाला मी मगाशी जे आकडे सुरू झाले मला विशेष वाटलं. ते काही माझी इच्छा नव्हती. महाराज आले गडावर आणि मला म्हटले निदान किमान भेट तरी द्या. मी म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या भागातून आहे ना पैशाची अपेक्षा करत नाही मी कधी, का की तुमचे स्वभाव मला माहिती आहे. आणि मागेही बोललो होतो एकदा की परळी, गंगाखेड, आंबेजोगाई ही जी भागं आहेत ना, यांच्याकडे काही न मागितलेलंच बरं आहे. कारण की यांच्याशिवाय गड करणं म्हणजे तुमचा व्यवस्थित अपमान करणे. माऊलीचं जे मंदिर आहे ना, ते 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे. आणि जो दगड महाराष्ट्राच्या दैवताला म्हणजे पांडुरंगाला मिळाला नाही, तेवढ्या मोठ्या दगडामध्ये ऊसतोड कामगार आणि शेतकरी ते मंदिर बांधतो, हा माझा स्वाभिमान आहे. फार मोठी लोक गडाला वर्गणी देत नाहीत आणि मी तर मागतच नाहीत. मोठ्या लोकांचं ते गेटवर आले की फोन येतो, महाराज त्या गेटवाल्याला सांगा की आम्हाला आतमध्ये सोडा. मी ठरवतो जिथं भगवान बाबाचे पाऊल लागलेले आहेत ती मातीसुद्धा यांच्या नशिबात नाही. किमान तेवढं तरी आपण चाललं पाहिजे. जिथे जिथे बाबाचे चरण पडलेले आहेत त्या चरणावर धूळ जर आपली लागली तर कदाचित आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये बदल होऊ शकतो. ही अजून लोकांना ही भावना नाही आहे. आणि ही फार कमी लोकांना सेन्सिटिव्हिटी असते की आपण श्रेष्ठाच्या सहवासात गेल्यानंतर आलं पाहिजे. आता कीर्तन केलं मी 4 तारखेला, संताने सरता केलो तैशा परी. सरता शब्दाचा अर्थ आहे मान्य होणं. संतांनी मान्य होणं इतपत मला पूर्ण केलं, एवढं महान केलं मला. त्याचं उदाहरण दिलेलं आहे, चंदनी ते बोरी व्यापिली. तुमचं सानिध्य कुणाच्या सानिध्यात आहेत त्याच्यावर तुमची क्वालिटी असते. मूर्खाच्या सानिध्यात असेल तर मरेपर्यंत तुम्ही मूर्ख राहाल. गटारीजवळ जर गेला, दुर्गंधीजवळ जर तुमचं घर असलं, 24 तास तुमच्यामध्ये दुर्गंधी येते. आणि तुम्ही जर चंदनाच्या सानिध्यामध्ये कपटी जरी असलात, बोरीसारखे दोन्ही बाजूनी काटे असणारे जरी असलात, चंदन तुमच्या आतल्या अंतरंगापर्यंत सुगंध पोहोचवतो. हे चंदनाचं सानिध्य आहे, संताचं सानिध्य आहे. आतून बदल झाला पाहिजे, वरून बदल नाही. नाही तर चंदनाच्या अंगा खांद्यावर खेळणारे साप पण आहेत. ज्ञानोबांची एक ओवी आहेत, बाकीच्या लोकांना कमी कळेल पण केशव महाराजाला जास्त कळेल. गंगा जी आहे ती समुद्राला जात असताना माऊली तिचं वर्णन करतात, पोखीत तिरीचे पादप.
जवळचे जे झाडं असतात ना त्यांना ती गंगा पोसते, तसं महाराजांच्या जवळ जे असतात ना त्याला महाराज पोसत असतात. हे तुमच्या भागाकडे जास्त लागू पडतं. दस्तापूरकर महाराज होते त्यावेळेस त्यांच्या जवळची माणसं किती श्रीमंत झाले हे काही मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? पोखीत तिरीचे पाद, जवळची माणसं फार कठीण आहेत, ती कधी संत होत नाहीत. चंदनाच्या अंगा खांद्यावर खेळणारा साप हा कधी चंदन होत नाही. चंदनासाठी बोरीच असली पाहिजेत, भली ती काटेरी का असे ना, पण चंदनाचा सुगंध तिच्या अंतःकरणापर्यंत आतल्या खोड्यापर्यंत जाऊन चंदनामध्ये बदल होतो. आता ज्या कुमारी मुली आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना आहेत. ज्यांचं लग्न झाले त्यांचा नाईलाज आहे, जो मिळाला आहे त्याच्याबरोबर आयुष्य काढावं लागतं. पण ज्या कुमारी मुली आहेत त्या प्रार्थना करतात की समजदार व्यक्ती माझ्या जीवनात आला पाहिजेत. तो गरीब असेल, फारसा श्रीमंत नसेल, पण समजदार असला पाहिजेत की ज्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचं आहे, त्याच्या सानिध्यात मला राहायचं आहे, तो किमान समजदार असावा, समजून घेणारा असावा, त्याला भावना असाव्यात. म्हणून लग्नाच्या अगोदर 16 सोमवार करतात. रुक्मिणी, आता हे भागवतकार बसलेले आहेत, रुक्मिणीने सुद्धा व्रत केलं होतं की समजदार देव पती मिळावा. पार्वतीने तप केलं होतं भगवान शंकर मिळावेत. तपाशिवाय दैवत भेटत नाही, तसं ती एक आतली भावना असते, संगत चांगली मिळावी याच्यासाठी पुण्य लागतं. म्हणजे आपण भजन कीर्तन करतो, काय करतो, याचा मूळ उद्देश आहे. नाही जर एखादा माणूस तुम्हाला आवडला ना तर ज्ञानेश्वरीच्या संबंधात राहा, संपर्कात राहा. तुम्ही आतून बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ज्ञानेश्वरी, चंदन आहे ज्ञानेश्वरी. गेल्या 700 वर्षापासून सगळ्या बहुजन समाजातल्या तळागाळातल्या लोकांना चंदन बनवलं ती ज्ञानेश्वरी संत. हा महाराष्ट्र आहे बरं का, महाराष्ट्र सोडून कुठेही बहुजन समाजातले संत नाही महाराज. अनेक प्रकारचा वाद असतो, जातीवाद, प्रांतवाद, सगळे वाद असतात. पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी न पाहे याती कुळाचा सगळ्या समाज. चोखोबारायांना अभंग लिहिण्याची परवानगी 700 वर्षापूर्वी माऊलीने दिली. किती? आणि 400 वर्षापूर्वी तुकोबाराचे अभंग बुडवले. कधी गणित केलंय का तुम्ही सगळ्यांनी? 700 वर्षापूर्वी चोखोबारायांच्या पत्नीनं अभंग लिहिले, स्वतःच्या नावासहित म्हणत असे महारी चोखियाची. त्यांच्या मुलांनी बंगानी अभंग लिहिले, कुणी बहिष्कार नाही केला. अजून माझी भाषा कळाली का? म्हणजे चोखोबारायांनी अभंग लिहिले, त्यांच्या पत्नीनं लिहिले, कुणी बहिष्कार केला नाही. जनाबाईंनी अभंग लिहिले, बहिष्कार केला नाही. 8 पिढ्याच्या परमार्थिक खानदानामध्ये तुकोबाराय जन्माला आले, त्यांच्या अभंगावर लोकांनी बहिष्कार केला. कधीतरी डोकं लावून बघा हे राजकारण कसं असतं. म्हणजेच यांचे सगळ्यांचे अभंग चालतात आणि तुकोबारायचे चालत नाहीत. सान्निध्य चुकीचं होतं. लक्षात आलं का? सान्निध्य चुकीचं होतं. चुकीच्या माणसाच्या सहवासात तुकोबारायला त्रास झाला आणि ज्ञानोबारायांच्या सहवासात चोखोबारायांनी अभंग लिहिले. एवढा अर्थ लक्षात ठेवा. का त्रास झाला नाही चोखोबारायला? सान्निध्य ज्ञानोबारायांचं. कोणी आक्षेप नाही घेतला. तुकोबाराच्या काळामध्ये कोणीच नव्हतं, तुकोबाराई एकटे होते आणि चारही बाजूला बोरी होते. मग एकटं राहू नका, एकटं राहू नये, एकटं तीर्थाला जाऊ नये म्हणून दिंडी. दिंडीचा काहीच उद्देश नाही. जुन्या काळामध्ये काही आपल्यामध्ये प्रथा आहेत, त्या प्रथेची एक विशेषता आहे. दिंडी का? सगळं जंगल होतं, लोकसंख्या कमी होते. असं डोंगर दऱ्या खोऱ्याने डाकू बसलेले असायचे लुटण्यासाठी. मग ती पताका घेऊन जेव्हा दिंडी पंढरपूरला जायची तेव्हा डाकूला कळायचं की लुटण्यासारखे लोक नाही आहेत. त्यांना कळावं म्हणून काय आहेत? पताका आहेत. आणि जंगलातून जाताना आलंच एखादं जनावर तर तिला उलटं करून ठोकण्यासाठी सुद्धा हे आतापर्यंत आहे बरं का. केवळ पताकाचा वापर दिखाव्यासाठी करू नका, प्रसंगाला तर उलट्या पण करता येतात. म्हणून हे अहिंसा हे आपलं काम नाही आहेत. अहिंसा हे वारकरी संप्रदायाने शिकवलेलं नाही. ते साधूचं व्यक्तिगत जीवन आहे. पण समुदायामध्ये जर तुम्हाला कोणी आक्रमण करत असेल त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. याचं कारण तुम्ही जगला पाहिजे.
समोरचा मारायला आलेला आहे, तुम्हाला समाप्त करायला आलेले आहेत. माऊली म्हणतात त्याला कमीत कमी 2 थोबाडी तरी चांगले मारा. ही ओवी आहे, लक्षात ठेवा. म्हणून नियम आहे तो. का प्रथा आहेत. आता आत्ताच्या काळामध्ये लग्नामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर घोड्यावर बसून येतात. काळ बदलला तरी ते घोडं आहे अजून, पण ते आपली प्रथा आहे. कारण की ज्या दिवशी लग्न असायचे ना, त्या दिवशी सोनं चांदी बाहेर काढायचे आणि डाका त्या दिवशीच पडायचा. किमान वधूची इज्जत वाचली पाहिजे म्हणून वराला रेडीमेड पोझिशनमध्ये तयार करतात. कमरेला तलवार असते, फेटा असतो त्याला घाव लागू नये म्हणून. आणि घोड्यावर काय की जराशीच भनक लागली की वधू घेऊन यांनी निघून गेलं पाहिजे, पुढचं का पुढं काही का होईना. ही प्रथा म्हणून ती वरातीची प्रथा आहे, प्रोटेक्शन आहे ते. पण लोकांनी आता त्याला शोक करून टाकलेला आहे, व्यवसाय करून टाकला काही गोष्टीला. तसं नाही आहे ते. आपली संस्कृती फार महान आहे. ऋषी मुनीच्या अंतःकरणातून जन्माला आलेली सनातन गंगा आहे आपली. ही अंधश्रद्धेने युक्त नाही. आता काही लोकांना कळत नाही, काही लोक सांगत नाहीत, काही लोक कळू नये म्हणून प्रयत्न करतात. असा प्रकार फार आहे. पण या सगळ्या प्रकारातून वारकरी संप्रदाय अतिशय वेगळा आहे. सगळ्यांना कीर्तन करण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा एकसारखा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी निमित्ताने आपल्या धर्माची, तत्वाची जाणीव होण्यासाठी असे प्रोग्राम मौंद्याच्या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने हे कार्यक्रम केले जातात. पैसा फार उतू आला या अर्थाने केले जात नाही ते. पण कधी कधी हे भाग्य असतं. भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं. आमच्या भागाकडं वर्गणीचे आकडे तुम्ही ऐकलेलेच आहेत. पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, मंदिर बांधण्यासाठी पृथ्वीने 8-8, 10-10 टनाचे दगड देणं हे भाग्य आहे महाराज. एक दगड तर असा अख्खा ट्रक लागला एका दगडाला. 2 हायड्रा लावून त्याला त्यात टाकला आणि तो गडावर आणला आम्ही. आणि कुठं ॲक्सिडेंट नाही, काही नाही, काही नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं आणि भारतातलं पहिलं ज्ञानोबारांचं मंदिर मोठ्या दगडातलं पहिलं. जसं तुम्ही कोणार्कमध्ये जाता सूर्य मंदिर पाहण्यासाठी, तसं ज्ञानोबारांचं मंदिर जाण्यासाठी आज संपल्याबरोबर सगळ्या जगाला आपल्या भगवानगडावर यावं लागणार आहे. हे महत्त्वाचं. गडावर 2 कार्यक्रम फार चांगले आहेत. दिवसभर अन्नदान असतं आणि 200 मुलं आपण ठेवले ज्यांना MPSC UPSC करायची आहे, पण मुंबई पुण्याला खर्च त्यांना सहन होत नाही. अशांना आपण एक बिल्डिंगच दिलेली. 17 विद्यार्थी आतापर्यंत MPSCचे लागलेले आहेत आणि सगळे विनामूल्य आहेत. काही शाळेमधले आहेत, काही कीर्तनकार आहेत आणि मोठमोठ्या कीर्तनकाराची मुलं देखील आपल्या गडावर आहेत. हा अन्नदानाचा, ज्ञानाचा विनामूल्य कार्यक्रम. पण हे सगळं निर्गुण महाराजांना माहिती होतं म्हणून कुठं जाता येता आले की पहिले ते गडावर यायचे आणि भयंकर आग्रह असायचा त्यांचा. यांची कीर्तन तर सगळे पाठ होते महाराज. कधी कधी जर हे आजारी पडले ना, तर असं समोर नुसतं तोंड हलवायचं आणि पाठीमागं त्यांनी बोलवायची एवढी तयारी होती. म्हणजे अख्खा केशव निर्गुणमध्ये गुप्त झाला होता. म्हणजे इतकी श्रद्धा, इतकी निष्ठा त्यांच्या जीवनामध्ये होती. म्हणून तुमचंही नशीब चांगलं आहे की आज दिवस खाली होता, नाही तर भाऊबाबांच्या पुण्यतिथी आहेत आणि खूप व्यस्त काळ होता आणि एक कार्यक्रम द्यायसाठी मी ती मोकळी ठेवली होती. ती नेमकी आजचा दिवस निघाला तो. म्हणून आपल्या गावकऱ्यांनी समजून घेतलं, सगळ्या लोकांनी समजून घेतलं, निर्गुण महाराजासारखे संत जन्माला यावेत, मोठी माणसं जन्माला यावी, श्रद्धावान निष्ठावान जन्माला यावीत. मी काल कीर्तनामध्ये बोललो होतो, लोक वेगळाच अर्थ काढतात. चंदनाच्या बाबतीत बोललो होतो तर ते चंदन चोर म्हणता म्हणता माझे ती कर्नाटकमधल्या ज्याच्यावर पिक्चर निघाला तो डोक्यात होता. लोक दुसराच अर्थ काढायला लागले. एवढे बाबा काय एवढा लहान थोडाच आहे की छोट्या मोठ्यांना बोलेल तो. आणि ज्यांनी पंगत दिली भगवान बाबांची पुण्यतिथीची, ते आमचे बिहानी म्हणून आहेत. ते मानसपुत्र होते चाकूरकरांचे. आणि मी असं सांगत होतो की पडल्यानंतर सुद्धा तुम्ही मंत्री होऊ शकता, गृहमंत्री होऊ शकता. हे चाकूरकराचं उदाहरण होतं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की जगात नेहमी जिंकलंच पाहिजे असं नाही. निष्ठावान असाल ना तर तुम्हाला पडल्यानंतर सुद्धा गृहमंत्री देशाचं होता येतं, असं मला म्हणायचं होतं. ते लोकांनी दुसरेच अर्थ काढले त्याचे. ती साईज कमी डोक्याची, मी तरी काय करू त्यांना.
आणि कीर्तनामध्ये आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये फक्त उखळीकरांचं नाव आले, नाही तर मी कोणाचं नावच घेत नाही. कीर्तन ही भगवंताचं स्वरूप आहे. सामान्य माणसाचं नाव घेऊन त्या कीर्तनाची छेडखानी करता येत नाही, नाही तर वाणीत तप राहत नाही महाराज. वाणीची ताकद कमी होते जर आपण सांसारिक माणसाची स्तुती केली. सांसारिक माणसाला जर आपण मोठं म्हणलं, पोटासाठी कशाला कुणाला मोठं म्हणलं. पण तुमचा जो भाग आहे तो एवढा पवित्र आहे महाराज, तुम्हाला कल्पना नाही. भगवान बाबा 6-6 महिने अंबेजोगाईच्या डोंगरामध्ये राहत होते, दरीमध्ये. आणि दिवसातून एकदा 1 तांब्या दूध लोमटे परिवार देत होता त्यांना. तो ठराविक त्या पायऱ्यावर ते दूध ठेवायचं. त्यांनी बाबाने आपल्या टायमावर यायचं आणि ते दूध घ्यायचं आणि पुन्हा दिवस साधना करायची. कोणीही संत होता येत नाहीत महाराज. कुठल्याही माणसाला शब्दाने जर संत होता आला असतं तर ज्यांनी गुगल बनवले त्याची आज पूजा झाली असती. अंतःकरणाने संत व्हावं लागतं, अंतःकरणाने मोठं व्हावं लागतं. ते बाबा आंबेजोगाईच्या डोंगरामध्ये कितीतरी वर्ष तारुण्य घालवून तिथं तप केलेले आहेत त्यांनी. ज्यावेळेस वाघ वगैरे असायचे, तिथं सर्प विंचू असायचे, तिथं बाबा साधना करायचे 6-6 महिने आणि एका तांब्या दुधावर राहायचे. आणि मग जे गुरुकृपेचं तेज भगवान बाबांच्या अंगावर आलं आणि ज्ञानेश्वरी, बाबांची ज्ञानेश्वरी सापडली मला. 1940 साली छापलेली ज्ञानेश्वरी आहे. अभंग कसे जन्माला येतात त्या ओवीवर त्यांनी ते अभंग लिहिलेले आहेत भगवान बाबांनी. इतकं ज्ञानेश्वरीचा प्रगाढ अभ्यास होता. संसारातली आक्रमण सहन करीत नवीन गड स्थापन करून फड उभा करत ज्ञानेश्वरीचं चिंतन न सोडलेले भगवान बाबा एकमेव संत. आणि सगळे पुराण वाचा, 18 वाचा, इतिहास वाचा. इज्जत जाऊ नये म्हणून आपल्या शरीराचं अंग कापलेले पृथ्वीवरचे एकमेव संत म्हणजे भगवान बाबा आहेत. एकमेव संत. आत्महत्या केली असतील अनेक लोकांनी, पण जगून इब्रत राखली ते. हे तुमचं चुकी, हे अवघड काम आहेत महाराज. शरीराचं अंग कापणं सोडून द्या. तुम्हाला काय सांगायचं, शरीर चांगलं व्हावं म्हणून लोक गोळ्या खातात, इथपर्यंतच बोलतो. पुढच्या गोळ्या आणखीन वेगळ्या आहेत. म्हणून बाबासारखे संत आपल्याला मिळाले. तुम्ही गडावर येत चला. काही मुलं जर शिकवायचे असले, कीर्तन करायचे असले, विनामूल्य आहेत, त्यांना पाठवा. आणि केशव महाराज तर आहेच. मी केशव महाराजांना अनेक वेळा बोललो, लय पैसे कमवलेत आयुष्यात केशव महाराजांनी. तशाच थप्प्या आहेत त्या. गडाला देऊ नका, कोणालाही देऊ नका. केशव महाराजांना सांगितलं, ज्ञानेश्वरी तुमच्या नावाने प्रिंट करा, उखळी करत ज्ञानेश्वरी. हे आमच्यासाठी फार मोठं झालं महाराज. ज्ञानेश्वरी लिहून जगाला वाटणं ही सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. सगळ्यात मोठं प्रचार आणि प्रसार करतो. तुम्ही बघा, कुठल्याही लॉजमध्ये जा, कुठेही जा, बायबल ठेवलेलं असतं. आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी एक धर्मपुस्तक. तुम्हाला माहीत नाही माझं, अमेरिकेमध्ये प्रत्येक लॉजमध्ये, प्रत्येक रूममध्ये बायबल आहे ठेवलेले. तुम्हाला तुमच्या ज्ञानाची किंमत नाही, तुमच्या धर्मग्रंथाची किंमत नाही. राग द्वेषामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. माऊलीचं एक सूत्र आहे, आपुली आपण करा सोडवून. आपला दिवस, आपला काळ व्यवस्थित जावा यासाठी आपण ज्ञानेश्वरीच्या संगतीत राहा. म्हणून महाराज तुम्ही सांगितलं आकडा सांगा, तर आम्ही उलटं सांगतो. तुमचं जेवढं असेल नसेल तेवढं ज्ञानेश्वरीला अर्पण करा आणि ओवी ज्ञानेश्वरी वाचा. उखळीकर प्रत म्हणून भविष्यात जन्माला येईल. लोक वाचतील, गावोगावी जे ज्ञानेश्वरी वाचतात. मागं सामान्य माणसं तुमच्या धनाला हात लावणार नाही, हे त्यांना 10 वर्षापासून सांगतोय. ते नाही कधी म्हणतच नाही तुम्ही. पण आता होईल हळूहळू हळूहळू. 80 झालं म्हणल्यानंतर आम्ही तुमच्या मागे आहोत. ज्ञानेश्वरीचा प्रचार इतकं मोठं पुण्य महाराज. जग झोंबलं भगवान बाबाला, काही झालं नाही. एवढी ज्ञानेश्वरीचं कवच असतं आपल्याला. म्हणून मी फक्त या गावामध्ये निर्गुण महाराजांसाठी, आणि केशव महाराज डायरेक्ट तिथं आले म्हणून मी भेटायला आलो. माझा काही तुम्ही आकडे जाहीर केले, हा भाग माझ्यासाठी चांगला आहे, गौरवास्पद आहे.
आपण गडावर येणं त्याच्यापेक्षा माया मोठेपण आहेत. येऊन मंदिर बघा, भगवान बाबांचा 2 घास प्रसाद भगवानगड घ्या. तुम्ही आळंदीला जाताना रस्त्यात लागते ती. भगवानगड काय आता लांब राहिले नाही, हायवे झालेला आहे, नॅशनल हायवे. त्या रस्त्याने तुम्हाला फक्त 4 किलोमीटर वर यायचे. सगळी लोक माझ्याकडे आली होती, अमुक करा तमुक करा, आम्ही टावर देतो तुम्हाला, अमुक देतो. म्हणलं काहीच नाही. जे जंगल पवित्र आहे, शुद्ध हवा आहे, ती कायम राहिली पाहिजेत. 605 किलोमीटर एकरमध्ये गाव नाही गडाला, आणि 600 हेक्टर रिझर्व फॉरेस्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला निमंत्रण आहे, आपण गडावर या, 2 घास प्रसाद घ्या. आपण ज्यांनी ज्यांनी आकडे जाहीर केले त्यांचे मी आभार मानतो. पण खास उद्देश इथं यायचा फक्त निर्गुण महाराज आहेत आणि केशव महाराज आहेत. केशव महाराज मला वर पाठवत होते, म्हटलं तुम्ही अगोदर जा मग मी येतो. स्टेजवरच ना म्हणलं, आम्ही दुसरं काही म्हणलं नाही, तुम्ही तुमच्या मनात दुसरा अर्थ काढू नका. आणि विनोदी आहेत. पहिल्यापासून बाबांच्या फडावर गेल्या 22 वर्षापासून दरवर्षी महाराजांचं कीर्तन असतं. आणि पहिल्यापासून काही जुने लोक आहेत, फार हिरे आहेत महाराज. यांना लोक काय मानतात हे नाही, पण यांच्या इतकं मस्त जीवन जगात कोणी जगलं नाही. ते एवढं काय आहे, जगणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, प्रतिक्षण तुम्ही आनंदाने जगलं पाहिजेत. भक्तिसूत्रामध्ये फार सुंदर दिलेले आहेत. यम प्राप्य न किंचित वांछती न सोचती न रमती नोत्साही भवती. असं मस्तीतलं जीवन पाहिजे. आणि लोकांनी शिव्या दिल्या नाही ना, तर मला सुद्धा कधी कधी करमत नाही. ही ज्ञानोबरांची ओवी, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी. लोकांनी शिव्या द्याव्यात, कारण की आपली प्रगती होते ना. जर भिकाऱ्याला कोण शिव्या देत बसलेले, तुम्ही काहीतरी आहात म्हणून शिव्या आहेत. जर तुमच्याविषयी काहीच बोललं नाही ना, ती उपेक्षा सगळ्यात महाग आहे. एखाद्या संताकडे जर तुम्ही गेला आणि संत जर तुम्हाला बोलले नाहीत, तर तुमची उपेक्षा आहे ना, उपेक्षाचा मार सगळ्यात भयंकर असतो. तुकोबराय सुद्धा ही उपेक्षा सहन करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी उपेक्षा करू नये म्हणून माऊलीकडे ते वशिला लावतात. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिना. मग माझे देव उपेक्षा, म्हणून वशिला लावून देवाकडे जावं लागतं. तसं बाबाकडे या, भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. गड ऐश्वर्य संपन्न आहेत. गडाची जी जुनी परंपरा आहे 3 पिढ्याची, ती फार मजबूत आहेत, ती तुटत नाहीत. तुम्ही सगळ्या लोकांनी बघितली, कुठलेही आघात झाले तर बाबांची गावं सगळ्या समाजातली गाव आहेत. बरं, आंभोरा म्हणून गाव आहेत आपल्या शेजारी मांठ्याजवळ, सगळी भोसले कंपनी आहेत, देशमुख कंपनीत. त्यांची दिंडी आल्याशिवाय भगवान बाबाची दिंडी पंढरपूरला निघत नाही. 3 पिढ्यापासून लोक राजकारण करतात गडाबद्दल, हा भाग सोडून द्या. मोर गाव आहे, सगळी देशमुख कंपनी. 4 नारळी सप्ते त्या गावात झालेले आहेत भगवान बाबांचे. नारळी सप्ते करणं म्हणजे चेष्टा नाही महाराज. अशा अनेक गावं आहेत, म्हणजे शेजारी नागापूर आहेत, बाणेर आहेत. बाणेर पुण्यातलं बाणेर खेडेगाव होतं. सगळी लोक त्यांच्याकडे गेली बाबाला. बाबा म्हटले अरे नको, नाही यायलाच पाहिजे. मग 74 वर्ष झाले त्या परंपरेला. आळंदीच्या समाधीच्या दिवशी समाधीचा काला घेऊन बाबा निघायचे, ते बाणेरला यायचे. बाणेरला जशी तुम्ही मिरवणूक काढली अशी बाबाची. ती जी मिरवणूक आहे ना, ही नामदेव शास्त्रीची नसते. बरं, गादी तुमच्याकडे आली त्याचं प्रमाण आहे, ते व्यक्तीचं नाही. आयुष्यात तुम्ही हे डोक्यात आणू नका की तुम्ही नामदेव शास्त्रीचा सत्कार केलेला आहे. भगवानगडाची गादी आपल्या गावामध्ये आली, त्या गादीचा सन्मान आहे. म्हणून ती पहिली परंपरा आहे. एक गाव घ्यायला येतं आणि जिथं बाबा आहे ते गाव सोडवायला जातं, याला भगवान बाबा म्हणतात. आणि त्या बाणेरमध्ये चिखलामध्ये गाडी अडकली. सगळ्या लोकांनी ती गाडी उचलून घेतली भगवान बाबांची. आणि बाबांनी त्या गावाला असा आशीर्वाद दिला. बाणेर पुण्यातलं दिवाळी साजरी करत नव्हतं महाराज. ज्या दिवशी भगवान बाबा जायचे समाधीच्या दिवशी कार्तिकेला, माहेरच्या लेकी त्या दिवशी यायच्या आणि रोडवर पंगत बसायची बाबा असताना. आज जेवढी मुलं आहेत बाणेरमध्ये तेवढे सांगतात की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी काय केलं. रस्त्यावर पंक्ती बसायच्या. 2 दिवस बाबा बाणेरला असायचे. सगळं गाव त्यांना निरोप द्यायचं.
74 वर्षाची परंपरा अजून चालू आहे बाणेरमध्ये. म्हणून गड फार विशाल अंतकरणाचा आहे, उदार अंतकरणाचा आहे. कधीही आणि गादीवर माझ्या अगोदर बसलेले काही सामान्य होते काय? ज्यांनी कीर्तन कसं करावं हे महाराष्ट्राला दिशा दिली ते बंकट स्वामी महाराज. त्यांच्या संकल्पनेनं वारकरी शिक्षण संस्था 1818ला स्थापन झाली. त्याचं मूळ कारण बंकट स्वामी महाराज आहेत. त्यांचे सख्खे पुतणे भीमसिंग महाराज आणि त्यांचं आयुष्य गेलं मामांच्या हाताखाली आणि ते ऐश्वर्य संपन्नाच्या गादीवर बसले. काय एवढं वैभव कुणाला प्राप्त नाही होणार महाराज. घराणं उच्च आहे. मामासाहेबांचे त्या काळातले SP चे प्रिन्सिपल त्यांचा सहवास चंदनी ते बोरी चंदनाच्या सहवासात आणि ज्या गादीनं कधी दरिद्रता पाहिली नाही अशी ऐश्वर्य संपन्न गादीवर बसलेले भीमसिंग महाराज. काय कीर्तनं असायचं त्या काळामध्ये त्यांचं. माझा मुद्दा लक्षात ठेवा, उदार आणि विशाल अंतकरणाचा आहे. तुम्ही गडावर या. आज अचानक ते सगळं सुरू केलं मला न विचारता केशव महाराजांनी. मला वरून काही बोलता येईना, म्हटलं वर आल्यावर बोलू. पण आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, मांडे भोजन आहेत आपल्या सगळ्याला. कीर्तन झाल्यानंतर एवढा मोठा समाज जमतो. मी येताना पोराला म्हटले मी, अरे म्हटलं तुमच्याकडे सुद्धा माणसं जमतात वाटतं ना. ते इकडची कीर्तनं मी बघितलेली आहेत कधी कधी 50-60 माणसं असतात आणि सगळे म्हातारे माणसं कडेवर पोरं घेऊन येतात. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही म्हातारं येतं कडेवर, इथं येऊन बसतं. हा काय झालं काय नाही कीर्तन. आणि त्याच्या मनात आलं की कीर्तन मध्येच उठून निघून जातं. ते तुमची हिंमत नाही त्यांना बोलायची का चालली म्हणून. परिसरच असा आहे. पण शिस्त लावा. जे कीर्तन आहेत ते आपल्या धर्माची ज्ञानाची शिकवण आहे. आपण काय काम करतो त्याचं उत्तर आहे. आणि कर्मयोगी राहा. 1 तास सुद्धा जीवनातला तरुण पोराने लक्षात ठेवा व्हायला नाही गेला पाहिजे. काही नसलं तर व्यायाम करा, पुस्तकं वाचा, मोठे व्हा. जो दैवत आहे आपलं भगवान श्रीकृष्ण ते कर्मवादी दैवत आहे. अंधश्रद्धेचं दैवत नाही. ते राजे होते भगवान कृष्ण, दैवत आहेत, कर्मयोगी आहेत. 24 तास कर्म करणारे आहेत. आणि संसारात राहून हसणारं एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे भगवान कृष्ण आहेत. सगळी मूर्ती बघा तुम्ही, टेन्शनमध्येच आहेत सगळे देव. बघितलं ना. फक्त कृष्ण असा आहे देवडा चरणी वाजवितो या हास्य एवढं भगवान बाबा आहेत ना 2 बरोबर ठेवायचे हसवण्यासाठी. एकाचं नाव सखाराम होतं, एक दुसरा एक होता. त्यांनी फक्त भगवान बाबाला हसवायचं आणि बाबा हसायचे, असे विनोद वगैरे करायचे. बाबांचा फोटो गंभीर आहेत पण प्रत्यक्षामध्ये बाबा फार एक, ज्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलेलं आहे महाराज ते गंभीर कसे काय राहतील. चंचल राहणार, हुशार राहणार. तब्येत कशी असावी बघा त्यांच्याकडे, कसं असते तब्येत वगैरे. असे बाबा हसवणारे असायचे बाबा. आणि 2-3 माणसं हसवायला ठेवलेले असायचे. फड असायचा तो, दिंडी असायची ती, मोठा प्रकार असायचा. कधी येईल तेव्हा आपण याच्यावर विश्लेषण करू. आपल्या जवळजवळ 3:30 वाजलेत. आपल्या मांड्याचा टाईम झालेला आहे. संध्याकाळी 5 वाजले तरी मी इथंच बसणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गादीच्या दर्शनाला महत्त्व आहे. जिथं जातो आम्ही तिथं आहे ना गादीचं पाया पडतात लोक. त्याचं महत्त्व जास्त मानलं जातं. बाबाचं कीर्तनाचं महत्त्व कमी असतं. म्हणून ज्यांना दर्शन घ्यायचं असतं, पोरं आहेत, छान मुलं आहेत, लाईन लावून एका बाजूनी या एका बाजूने घ्या. तोपर्यंत मांडे तयार झालेले आहेत. मांड्याचं जेवण करा. मी बसलेलोच आहे, आम्ही कुठं जात नाहीत. आणि समारोप करत असताना आपल्या परिसरातले आमदार रत्नाकरजी गुट्टे यांनी भगवानगडासाठी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कमी वाटतात मला, पण जाऊ दे आता. सगळे हसायला लागलेत बघा. काय करणार आहे ते पैशाचं मलाही समजत नाही. काय अशा ठिकाणी द्यायची नाही तर द्यायची कुठं. नाही मी आपल्या विनोदाचा भाग आहे. त्यांनी रत्नेश्वर मंदिर बांधलं होतं. त्यांच्या उद्घाटनाला गादीवर बसल्यानंतर मी 20 वर्षापूर्वी टोकवाडीला गेलो होतो, उद्घाटन केलं. माझा एक विनोदाचा भाग आहे. आमची जी भगवानकडे ना एवढा सशक्त आहे महाराज. मी आता जाहीर केलं ज्या दगडामध्ये मंदिर होते ज्ञानोबारांचं त्याच दगडामध्ये बाबाचं
समाधी वर आणून अशी मंदिर बांधायचं, त्याला आम्ही वर्गणी करणार नाही हे मी गडावर जाहीर केलेले. कारण की ऊसतोड कामगारांनी इतकी जास्त वर्गणी दिली, माऊलीच्या मंदिरामध्ये बाबाचं मंदिर सुद्धा पूर्ण होतं. आता जी तुमची वर्गणी नाही, दोन्ही ठिकाणी दगड लागणार आहे. माऊलीच्या मंदिराला पण दगड आहे आणि भगवान बाबाच्या मंदिराला पण याच वर्गणीमधून दगड आहे. म्हणून आपण असू नाही तर नसू, आपला दगड भगवान बाबाच्या ठिकाणी पोहोचला हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून मी आपले एक विनोद करत होतो. आमचे पहिल्यापासून बऱ्याच वेळा 20-22 वर्षापासून संबंध आहेत रत्नाकरजीचे, म्हणून असं काही हे नाही, मागावं असं नाही काही. पण तुमची श्रीमंती पाहिल्यानंतर असं वाटलं, बरोबर आहे का? आणि ज्ञानोबांची एक ओवी आहे, कधी लक्षात ठेवा, दाता कधी गरीब नसतो. भगवंत देणाऱ्याला कधी गरीब ठेवत नाही. कारण की दाता जो आहे ना, त्या दात्यावर धर्म आधारित आहे. हा काही हिंदू धर्माचा विषय नाही आहे. सोन्याच्या मशिदी आहेत, दुबईला जा, अबुधाबीला जा, सोन्याच्या मशिदी आहेत. हे कुणी दिलेलं आहे? दान आहे ते. आणि एवढे माणसं बसलेले, त्यांनी सांगा एखाद्या मशिदीला त्यांनी पैसे मागितलेत म्हणून, घेत नाही तुमचे पैसे, ते सरकारचे घेत नाही. तेवढा स्वाभिमान आहेत. आज लंडनमध्ये माझं 1000 मशिदी तयार झालेल्या आहेत फक्त दानावर. चर्च तयार होतात दानावर. म्हणून धर्मस्थानं जर टिकले तर आपला पुढं धर्म टिकणार आहे. धर्मस्थानं ही दिसण्यासाठी नाहीत, आपलं अस्तित्व आहे ते. कोणार्क मंदिर पाहायला लोक जातात, आपलं अस्तित्व आहे. जगात कुठली सुविधा नसताना सुद्धा एवढं भारी मंदिर बांधले, लोक अभिमान बाळगतात. दुसराचा देश काय, आपला देश बघा ना. वेरूळचं लेणं आहे आणि माऊलीने अभंगात वर्णन केलेले आहेत. आधी कळसू मग म्हणजे यांनी पर्यटन शिकवलेले आहेत. हे माऊलीच आपली आहे की जे कलेला महत्त्व देतात, संगीताला महत्त्व देतात, शास्त्रीयतेला महत्त्व देतात. आणि ज्ञानोबांची एक ओवी आहे, दाता जो असतो ना, तो दान देत असताना फिक्स डिपॉझिट करत असतो. ह्या ओव्या जुन्या लोकांना कळत नाही, ते आमच्यासारख्याला कळतात. वेचकपणेची संचक, खर्च करत असतानाच तो सेफ डिपॉझिट करत असतो. ही 15व्या अध्यायात ज्ञानोबांची ओवीत. अथवा दानशीळ याज्ञिक, दानशीळ पूर्वक, वेचकपणेची संचक. वेचकपणे म्हणजे खर्च करणे, त्याच निमित्ताने तो पुण्याचा संचय करत असतो. म्हणून श्रीमंतीमध्ये जन्म घेणं, चांगल्या ठिकाणी जन्म घेणं, याला होणारा पुण्य. ज्यांनी दिलं असेल त्यांचे मी आभार मानतो. आणि फार शांततेनं आपण सगळं ऐकून घेतलं. हे खरं म्हणजे भगवानगड कळावा, बाबा कळावेत, एवढाच या बोलण्यातून उद्देश होता. निर्गुण महाराज यांच्या निमित्ताने भगवान बाबा तुमच्यापर्यंत पोचले, हे त्यांचं पुण्य आहे. भगवान बाबा की. झालं ना, आता लाईनीला लागा. मांडे भोजन. सर्वांनी बोला भगवान बाबा के. जे आपले संयोजक मंडळी आहेत, सेवक मंडळींनी इथं लाईन करायचे. इकडून महिला मंडळी येतील दर्शनासाठी. लाईन सर्वांनी करायची. आदरणीय ऐका, पहिलं पुरुष मंडळीला दर्शन करू द्या. पहिलं पुरुष मंडळीला दर्शन करू द्या, कोणी घाई करू नका. सर्वसामान्यासाठी मी परभणी ते भगवानगड वाह्या गंगाखेड अशी बस सेवा सुरू करून देतो आहे, असं मी महाराजांना वचन देतो आणि बस चालू करतो. धन्यवाद. पुरुष मंडळी दर्शन अगोदर करतील. महिला मंडळ सर्व खाली बसा. तुमचं स्वतंत्र दर्शन होणार आहे. बाबा 5 वाजेपर्यंत बसतो असा बाबांचा शब्द आहे. पुरुष मंडळी एका साईडला, संयोजक मित्र मंडळ
उंडेगाव संयोजक मित्रमंडळ एका साईडनं माणसं सोडा. स्पीकर वाले आपण हे व्यासपीठ थोडं उचला, माणसांना थोडं अडचण होते. महिला मंडळ कोणी उठू नका, सर्वांचं दर्शन झाल्याशिवाय बाबा उठणार नाहीत. उंडेगाव सर्व ग्रामस्थ मंडळी. भैया हो दादा, पलीकडून या, पलीकडून या. त्याच्याशिवाय यांना इकडे येताच येणार नाही. पलीकडून या, पलीकडून या. तुम्ही सगळेजण पलीकडून या, सगळेजण या पलीकडून, पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या. बाबा पलीकडून या, बाबा पलीकडून या, पलीकडून या. धक्का लागेल. पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या, पलीकडून या. ऐका, घाई करू नका, मी इथंच आहे तुमच्यासाठी. ऐका, तुमच्यासाठी दिवस ठेवलेले आहेत. जी सेक्युरिटी अशी या, डाव्या हातून या आणि उजव्या हातून जा. इकडून कोणी येऊ नका, असं सोडा. यास डाव्या हातून या आणि सिक्युरिटी अजून इकडे चाला. हां, कडा करा, कड करा, कड करा. मागं सरक. बाकीच्या पोरं कुठे गेले? चालू चालू. सोबत पंक्ती बसवायच्या का? बसवा. पुरुष मंडळाच्या पंक्ती धरून बसा. भोजन झाल्याच्या नंतर बाबा इथंच आहेत, नंतर दर्शन घ्या. पुरुष मंडळ पंक्ती धरून बसा. सर्वांना दर्शन दिल्याशिवाय बाबा जाणार नाही असं त्यांनी घोषित केलेलं आहे. आपण पंक्ती धरून बसा. कार्यकर्ते मंडळ पंक्ती बसवून घ्या. आपण जे जाहीर केलेले तिकडे जाऊन कार्यकर्ते मंडळ तरुण मंडळ सर्व घराकडे जातात.